नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची काही डिझाईन असेल थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे. भावांनो, या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियलची काही पीएचडी फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जी काही झिप फाईलला पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा डिझाईन कशा पद्धतीने झाली. आणि भावांनो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. पासवर्ड विषयी कुणीही कमेंट करू नये. पासवर्ड आपण बोलून सांगत असतो आणि आजचा जो काही पासवर्ड आहे पुढे तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने सांगितला आहे. चला भावांनो, सर्वप्रथम आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. भावांनो, आज आपण हनुमान जयंतीनिमित्त असा खतरनाक बॅनर व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारच्या डिझाईन तुम्ही पण आपल्या पीसी किंवा पिक्सल लॅब मध्ये बनवू शकता. तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेल्यानंतर पीएलपी किंवा पीएचडीचं ऑप्शन भेटेल, तिथून तुम्ही आपण पीएचडी किंवा पीएलपी डाउनलोड करू शकता. गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे. जर मटेरियल किंवा पीएचडी फाईल डाउनलोड करण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. तिथं तुम्हाला 100% रिप्लाय भेटून जाईल. आणि आजचा जो काही पासवर्ड आहे भावांनो, आज फ्री मटेरियल दिलेलं आहे. कुणी पासवर्ड विषयी कमेंट करू नका. आजचा जो काही व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला चांगल्या प्रकारचा सपोर्ट करायचा आहे. चला भावांनो, तुम्हाला सर्वप्रथम मी फोटोशॉपच्या पेजवर सांगतो आपण काय काय ॲड केलेलं आहे आणि कशा पद्धतीने ॲड करून तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. फोटोशॉपमध्ये सर्वप्रथम मी फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो फोटोशॉप ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस फोटोशॉप ॲप्लिकेशनचा भेटेल. सर्वप्रथम कंट्रोल एन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं साईज आपल्याला 10x10 टाकायची आहे. रेझोल्युशन तुमच्या पीसी नुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. तुम्ही रेझोल्युशन तुमच्या पीसी नुसार ॲडजस्ट करा किंवा 300 रेझोल्युशन ठेवू शकता. कलर मोड RGB कलर करायचा आहे. जर तुम्हाला प्रिंटिंग करायची असेल तर CMYK कलर करू शकता. आपल्याला प्रिंटिंग करायची नाही, आपल्याला RGB कलर करायचा आहे. इंचेसमध्ये तुम्हाला साईज ठेवायची आहे. पिक्सलमध्ये ठेवलं तर × 3000 अशा पद्धतीने तुम्हाला साईज घ्यावं लागेल. साईज घेतल्यानंतर इंचेसमध्ये घेतो मी. सर्वप्रथम इंचेस घेतल्यानंतर क्रिएट म्हणतो. क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज येऊन जाईल. आपलं जे काही 10x10 पेज आहे ते सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला आलेलं आहे. तर मी पीएचडी फाईल ओपन करून दाखवतो. पीएचडी फाईल ओपन करून घेतो. कंट्रोल O. अशा पद्धतीने तुम्हाला पीएचडी फाईल भेटून जाईल फोल्डरमध्ये. आणि PLP फाईल अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डरमध्ये भेटून जाईल. हनुमान जन्मोत्सव PLP अशा पद्धतीने तुम्हाला फोल्डरमधून PLP फाईल भेटून जाईल आणि पीएचडी फाईल अशा पद्धतीने भेटून जाईल. तुम्ही साईज बघू शकता PLP फाईलची 18.9 MB म्हणजे 19 MBची तुम्हाला फाईल दिलेली आहे. तुम्ही सर्वप्रथम फाईल ओपन करून घ्या. फाईल थोडी जास्त MBची असल्या कारणाने थोडा टाईम लागेल तिला ओपन व्हायला. ओपन झाल्यानंतर तुम्ही पण अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता. PLP फाईल फोटोशॉपमध्ये ओपन होणार नाही. आपण पीएचडी फाईल बघू. डबल क्लिक करतो पीएचडी फाईलवर. डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर आजची जी काही पीएचडी फाईल आहे ती सर्वप्रथम अशा पद्धतीने ओपन होईल. पीएचडी फाईल ओपन झाल्यानंतर डिपमध्ये तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने ॲड केलेला आहे. लेअर हाईड करून घेतो. अशा पद्धतीने एक नंबरला आपण पेज ॲड करून दिलेलं आहे. ॲड केल्यानंतर ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे एक नंबरच्या ग्रुपमध्ये. त्यानंतर आपण एक टेम्पलेट ॲड केलेलं आहे. मंदिर ॲड केल्यानंतर एक ब्रश मारलेला आहे. सर्वप्रथम एक नंबरच्या ब्रशला आपण सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे, तोच डुप्लिकेट केलेला आहे आणि त्याला आपण सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे. ऑपेसिटी थोडी कमी करायची आहे 37च्या आसपास. त्यानंतर थोडा साईडनं ब्रश मारलेला आहे, जेणेकरून आपला ब्रश मारलेला आहे तो मॅचिंग होईल. मॅचिंग झाल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीने एक जल्लोषाचा PNG ॲड केलेला आहे. खाली बघू शकता अशा पद्धतीने एक झेंडा ॲड केलेला आहे. टेम्पलेटच्या वर झेंडा ॲड करून दिलेला आहे. त्याला ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे. ओव्हरले इफेक्ट मारल्यानंतर सनराईट
PNG ॲड केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याला पण सॉफ्ट लाईट इफेक्ट दिलेला आहे. इफेक्ट दिल्यानंतर हनुमानांचा फोटो घेतलेला आहे. तो फोटो आपण फुल दिलेला आहे, आपण इरेज केलेला नाही त्या फोटोला. त्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे जेणेकरून तो फोटो आपल्याला हाईड करायचा आहे. हाईड कमून केला त्याला आपण इनर शॅडो मारलेले आहे, त्यामुळे तुम्हाला फोटो हाईड करून दिलेला आहे. इनर शॅडो मारलेली आहे त्यामुळे तुम्हाला फोटो हाईड करून दिलेला आहे. फ्लॅग ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फ्लॅग ॲड करून दिलेला आहे. त्यानंतर एक शेप अशा पद्धतीने ॲड केलेला आहे. शेप ॲड केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला फोटो आणि नाव टाकायचं आहे, त्यामुळे आपण व्हाईटमध्ये तुम्हाला शेप दिलेला आहे. आपला जो काही फोटो आहे सर्वप्रथम तुम्ही ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याला ड्रॉप शॅडो मारायचे आहे. ड्रॉप शॅडो कशा पद्धतीने मारशाल, फोटो ॲड केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. या फोटो राईट क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहे तुम्हाला बघू शकता कॉपी लेअर स्टाईल. कॉपी लेअर स्टाईल केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन येईल. परत म्हणायचं पेस्ट लेअर स्टाईल. जो आपला फोटो ॲड केलेला आहे त्याला तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट मारायचा आहे. त्यानंतर नाव कसं चेंज करशाल मित्रांनो, डबल क्लिक करायचं आहे. गुगल फॉन्ट आहे, त्याला तुम्हाला कोड काढायची गरज नाही. मराठी टायपिंग करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. सिम्पली तुमचं नाव ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने एक टेक्स्ट ॲड करून दिलेला आहे नावाच्या खाली. आणि फायनल नाव तुम्हाला अशा पद्धतीने श्री हनुमान जन्मोत्सव अशा पद्धतीने ब्रश अप्लाय करून त्याच्यावर नाव दिलेलं आहे. ब्रशवर अप्लाय करून नाव दिलेलं आहे. आणि नावामध्ये ब्रश कशा पद्धतीने मारला ते तुम्हाला शेवट सांगतो. त्यानंतर अशा पद्धतीने 2 एलिप्स टूल घेतलेले आहे शेपमधून. लिफ्ट टूल घेतल्यानंतर त्याला आपण तारीख टाकलेली आहे 12 एप्रिल. त्यानंतर पवनपुत्र अशा पद्धतीने एक नाव ॲड केलेलं आहे. त्यानंतर टेटस टाकतो ते दिलेलं आहे. टेटसमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही एडिट करू शकता टेटसला. जर तुम्हाला वाटलं दुसरं टेक्स्ट टाकायचं असेल, टेटस टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि शेवट आपण एक फॉग ब्रश अप्लाय केलेला आहे. साईडनं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फॉग ब्रश साईडनं अप्लाय झाल्यासारखे दिसेल. फॉग ब्रश साईडनं अप्लाय झालेला आहे. आता फॉग ब्रश कशा पद्धतीने मारायचा ते सांगतो. सर्वप्रथम लेअर हाईड करतो. हाईड केल्यानंतर एक न्यू लेअर घेतो. न्यू लेअर घेतल्यानंतर आपल्याला ब्रश घ्यायचा आहे 3500 नंबरचा ब्रश घेतल्यानंतर आपल्या फोटोशॉपमध्ये 3500 नंबरचा ब्रश असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी ब्रश सिलेक्ट केलेला आहे. सर्वप्रथम व्हाईट कलर घ्यायचा आहे. व्हाईट कलर घेतल्यानंतर ऑपेसिटी तुम्हाला 11-12च्या आसपास ठेवायची आहे. अशा पद्धतीने ठेवल्यानंतर अशा पद्धतीने डबल क्लिक करायचं आहे फक्त माऊसचं. अशा पद्धतीने ब्रश अप्लाय होऊन जाईल. बघू शकता अशा पद्धतीने फॉग ब्रश आपण अप्लाय केलेला आहे. तर राहिला प्रश्न नावाला इफेक्ट कशा पद्धतीने दिलेला आहे ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो, नावाला इफेक्ट कशा पद्धतीने तुम्ही मारू शकता. तुम्ही जर नावाला इफेक्ट मारायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने मारायचा आहे. किंवा तुम्ही टेक्स्चर अप्लाय करू शकता. या 3 लेअर हाईड करतो. हाईड केल्यानंतर एक न्यू लेअर घेतो. नावाच्या वर आपल्याला न्यू लेअर घ्यायची. तिला क्लिपिंग मास्क करायचं आहे राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केल्यानंतर एक ब्रश घ्यायचा आहे. तुम्ही 3500वाला नंबरचा ब्रश घेऊ शकता. घेतल्यानंतर ऑपेसिटी तुम्हाला फुल करायची आहे. फुल केल्यानंतर एखादा कलर घ्यायचा आहे. जो कलर आपल्याला टेक्स्चरमध्ये अप्लाय करायचा आहे किंवा नावामध्ये अप्लाय करायचा आहे तो कलर घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला कॉर्नर अप्लाय करायचं आहे. कॉर्नरला अप्लाय केल्यानंतर परत न्यू लेअर घ्यायची. न्यू लेअर घेतल्यानंतर अप्लाय करायचं आहे नाव. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी
दाखवत आहे अशा पद्धतीने आपण ब्रश मारू शकतो नावाला. अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता नावाला ब्रश कशी मारायची तुम्हाला कळालंच असेल. नावामध्ये अप्लाय करू शकता, वेगवेगळे ब्रश तुम्ही अप्लाय करू शकता. आजची डिझाईन अशा पद्धतीने झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.